जर तंत्रमंत्र विद्या शिकायची आहे, तर मग होम हवन करावंच लागतं का फक्त मेडिटेशनमध्ये बसून मंत्र म्हणून ते होऊ आता शकतं? ह्याच्यामध्ये काय आहे, की हवन तुमच्या ह्याच्यावर अवलंबून आहे, तुम्ही कुठल्या लेव्हलपर्यंत शिकणार आहात. ओके. आता ह्याच्यामध्ये अभ्यासक्रम तयार करत असताना तंत्र मंत्र साधनेचा हं, बेसिक जो आहे, एक प्रकारची विशिष्ट तंत्र आहेत, हं, म्हणजे जी यंत्र आहेत, हं, जी तयार केली जातात. हं, मंत्राद्वारे मंत्र लिहून तयार केली जातात. हं. यंत्र साधना आहे. पुराणोक्त जे काही यंत्र आहेत, हां. त्यांची विशिष्ट मंत्रांची, बीज मंत्राची साधना आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण तिसरा पाठ घेतलेला आहे, तो म्हणजे मेडिटेशन आणि ध्यान साधना. हां. आता ध्यान साधनामध्ये क्रियायोग पण येतोय. ओके. कुंडलिनी जागृती आणि क्रियायोग. हां. ह्याचे पण आपण सेशन्स घेतोय. हं. ह्या 3 ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली शिकायची आहे? ओके. आता एकदम ॲडव्हान्स लेव्हलला तुम्ही जाता. हं, तर तुम्हाला पूर्णपणे शिकायचं असेल, हं. तर त्यावेळी हवन हे आवश्यक असते. ओके. मग ज्या त्या मंत्राच्या जेवढ्या आहुत्या त्यावेळी द्याव्याच लागतात. ओके. मग आता त्याच्यामध्ये तो हवन करत असताना तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील हवन कुंड आणून करू शकता हं, किंवा तुम्ही एक प्रस्थापित शेणाचं व्यवस्थित हवनकुंड प्रस्थापित करून हं. तुम्ही तिथं आहुती देऊ शकता. तुमच्या घरामध्ये ओके. देखील आहुत्या देऊ शकतो. ओके. म्हणजे असं काही जण म्हणतात, की हवन कुंडासमोरच म्हणजे विशिष्ट स्थानालाच द्याव्या हो, लागतात. हो, हो. असं काही नाहीये. तुम्ही कुठेही बसून आहुती देऊ शकता.